तर हे काय एकदा परत पुन्हा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये, आपल्या अस्सरकोली चॅनलवरती. आज आहे पालखीचा दिवस आणि आज जे आहे आपण चौरी निघणार आहे आपली, म्हणजे आपली जी अक्षुबाई आहे ती देवाला चौरी देत आहे. तर ती चौरी देण्याचाच कार्यक्रम आहे. त्यानंतर मग पालखी जी आहे ती मिरवली जाणार, नवीन पालखी आहे तर. आणि मग त्यानंतर आपल्या संध्याकाळी तो पालखी देव पालखीमध्ये बसून मग संध्याकाळी आपला जो मेन प्रोग्राम आहे. आता जो प्रोग्राम असणार तो आपला चौरी अक्षुताईच्या घरापासून ते हनुमंताच्या देवलाजवळ, तिकडनं नवीन पालखी परत मिरवली जाणार ते जे आहे आपल्या दरबारापर्यंत. आणि मग त्यानंतर संध्याकाळी आपला पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम आहे. देव ज्या दिवशी देव जे आहे ते स्वारीला फिरणार. तर आपण आता भेटूया डायरेक्टली चौरसाठी. चला, ही सगळी आपली मंडळी आलेली आहे. हाय, ये काय हा? ए आमचे गुलाबकर हाय. तर आता सगळे आले चवरसाठी, चवर घ्यायला आली ते पालखी. चवर घ्यायला आईलू. तर हा आमचा टकल्या. मी थाय बोल बाई बाबू. हाय गाईज बोल. आईले आईले. तर गाईज आता जी आपली चवर आली, आता वर घ्यायला लोक आली, जमातीची लोक आली. ते निघणार नाही. उंदरा येताना ते फिक्स झालाय. अरे येऊ दे आजच्या दिवस उंदरांना पाहुणा म्हणून असं घट्टा झालाय. इकडे येऊ आता, इकडे ये. काय करू? अरे माऊलीला ऑप्शन कधीपासून फोन करतो. तर आता आपलं जे आहे माऊलीला ऑप्शन करत आहे. हे नको बस झाली. पटकन निघायचं. पाटील बा तू ये आतमध्ये ये चल. आणि अध्यक्ष साहेब या. अरे नाही ती फिक्स आहे. फिक्स आहे पाटील. मंथनच्या हातात दे इंद्रा, मंथनच्या हातात दे देवशक. आई माऊले सदानंदाचा जय मल्हार. बहिणीकडून भावाला सप्रेम भेट बंधूला सदानंदाचा.
ए राजू उभा राहा ना सोबत. अरे सोबत उभा राहा. हे दोघांचे फोटो काढ रे तुषार. हो हो हो. रितेशची पिशवी कर मम्मी. सदानंदाचा एअरपोर्ट. जय मल्हार. जय मल्हार. जय. तर गाईज आता आपली ही पालखी आपल्या दरबारात आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर पालखी घेतली. ही बघा ही आमची रेकॉर्डिंग घेतली की नाही चालू तिथं. ही आमची मल्हारची पालखी आहे. थांब थांब. ए थांब थांब. बोला. हमारा अध्यक्ष कैसा हो? संजय गुलाबकर जैसा हो. हमारा अध्यक्ष कैसा हो? संजय गुलाबकर जैसा हो. सदानंदाचा जय मल्हार. महाराज की जय. तर गाईज आपला पालखी आणण्याचा सोहळा आणि जो आपला चौरीचा सोहळा होता तो पूर्ण झालेला आहे आणि संध्याकाळी आपण म्हणजे पालखीला भेटू. आमची पाटली नाही, मी तिला पण तुम्हाला दाखवतो. आमची पाटली नाही. काकू कसं वाटते, कसं सोहळा कसा झाला ते का? छान सोहळा, त्याचा सोहळा त्याने करून घेतला आणि जगाला दाखवलं राजा खरं कोण आहे ते. बस सगळ्यांनी
यावेळेस पालखीला संध्याकाळी हीच आमची आग्र्याचं आमंत्रण आहे. ते आमची पाटली नाही गावची आणि आपले देव हातीन आणि गाईस कसा सोला कसा झाला सांग. सोला त्या सोल्याला कधीच नाव नसतं. एक देव बोलला ना, त्या राजापेक्षा श्रेष्ठ आमचा असा राजा आहे खंडोबा आणि त्याचा आज सोला आहे. त्या सोल्यासाठी देवांनी आज कशी नाही कशी तरी कोणाच्या तरी हातून त्यांनी पालखी बनवली आणि आज तो विराजमान होणार आहे. ये काय हाय, हे आमच्या गुलाब कलाची पालखी आहे. सगळ्यांनी पालखीला या. संजय दा, हा बोल. तो सोला झाला आतापर्यंत, ते कसं झाला आणि तुला काय वाटते ते सांग. हे आपला देवाचा सोहळा आहे, देवाने करून घेतलाय. देवाचा सोहळा केव्हा पण चांगलाच होतो. आणि गाईज हे आमचे कुलाबाचे अध्यक्ष आहे आमच्या वाडीचे. तर गाईज खूप मेहनत घेतली दादांनी पण पालखी म्हणजे आता जेवढा पण प्रोग्राम झालाय बघायला गेलं तर खरी फ्रॉम रूट्स ह्यांनी जास्त मेहनत घेतली. हा गुरुदादा हे लोक सगळे आहे म्हणजे दिवस रात्र हे लोक जागून ह्यांनी हा सोला आत्तापर्यंत जेवढा झाला तो खूप सक्सेसफुल झाला, पुढे पण सक्सेसफुल होणार आहे. तर आमचा संजय दादा आहे, संजय कुलाबकर. संजय कोल्हापूर आणि हा गुरुदादा कसं वाटलं तुला आतापर्यंत. जय मल्हार. हा जास्त बोलत नाही. तर गाईज आता संध्याकाळी आपण भेटूया पालखीला. गाईज हे आपले जे आहे देव आहे आणि आपले गावचे पाटील आहे जय मल्हार. तर बाबा कसं वाटलं आतापर्यंत जो सोला झाला आपला, त्यामुळे लोकांनी बघितली किती मेहनत केली आणि काय केलंय या पालखीसाठी. भविष्यात असा हा सोहळा यांची कधी सर येणार नाही. तर गाईज हे आपले गावचे पाटील आणि मी खूप मेहनत घेतली या देवांसाठी आणि म्हणजे रात्रंदिवस एक केलं आहे यांनी. मग आपले संजय दादा जे आता तुम्ही बघितलं गुरुदादा हे लोकांनी रात्र एक दिवस केलं या पालखीसाठी. तर दादा मला फक्त एवढेच गोष्ट तुझ्याकडनं जाण्याची आहे की आपले हा देव जे आहे ना हे किती जुने देव आहे आपले. कमीत कमी साधारण 200 वर्षापासूनचे आहेत. म्हणजे मॉडिफाय केले आम्ही हा. कारण ते थोडंसं जीर्णोद्धार हे झाले, थोडेसे हां झीज झाले, त्याच्यामुळे ते जीर्णोद्धार करून आता नवीन बनवले गेले. ओके. आणि हे आपली 200 वर्षापूर्वीचे देव आहेत. आणि हीच आपली परंपरा ही 200 परंपरा पुढे चालू, आमची पिढ्यानपिढ्या हीच चालत ठेवायची. ओके गाईज. तर गाईज हे कुलाबमध्ये तुम्ही कॅफे पॅरिसच्या इथं कुणालाही विचारलं कुलाबा कोलीवाड्यामध्ये खंडोबाचं मंदिर कोण आहे कुठलं आहे तर कोणीही तुम्हाला सांगेल. आणि आज पालखी आहे. ही पालखी दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेला दरवर्षी पालखी होते. तर दरवर्षी तुम्ही इथे येऊ शकता. आमचे पाटीबाबा इतके चांगले ना, कधी कुणाला कधी नाही बोलत नाही. हो व्यक्ती सगळ्यांना गळे घेतो, सगळ्यांना प्रेम करतो. तर तुम्ही कधीही या दरबारामध्ये नेहमी तुम्हाला पाटील बाबा किंवा काकू वगैरे या दरबारामध्ये भेटणार. कधी तुम्हाला कोण नाही बोलणार दरबारामध्ये यायला. तर पाटील बाबा आणि आज संध्याकाळी जी पालखी होणार आहे त्या पालखीच्या बद्दल तुला काय बोलायचं, कसं वाटतंय तुला पालखीबद्दल. हा सोहळा म्हणजे एकदम पाळीला तर आपण बघू नाही शकत नाही. हा सोहळा आम्ही पाळीचा आम्ही इकडे साजरा करतो. ते पाळीचाच आम्हाला वाटतं इकडेच आहे, कारण त्यांची ती वरात आहे ती, त्या निमित्ताने ही पालखी काढली जाते. तो सोहळा वरातीचा सोहळा आम्ही आज साजरा करतोय पालखीच्या रूपामध्ये देवाचे. तर गाईस आज संध्याकाळी आपण भेटूया परत पालखीला 7 वाजता. तर ज्यांना पण या पालखीला येतात ते नक्की या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी नक्की या. तर जाहीर आमंत्रण. तर येलकोड जय मल्हार. कडेपठार महाराज की जय.